लोकशाहीत विरोधी पक्षाला कमालीचं महत्त्व आहे। त्यामुळे ही व्यवस्था अधिक सदृढ होण्यासाठी काँग्रेस पक्ष जिवंत राहायला हवा। गांधी, नेहरू, पटेलांच्या काळात राजकारण समाजकारणाशी जोडलं गेलं होतं। समाजाच्या हितासाठी व्यवस्था परिवर्तन करणं हेच राजकारणाचं ध्येय होतं। आता राजकारण केवळ सत्ता कारणापुरतं सीमित झालं आहे। त्यामुळे ते सोडून द्यावं की काय असा मनात कधीकधी विचार येतो। राजकारणात यशाचं श्रेय घेण्यासाठी खूपच चढाओढ सुरू असते, पण अपयशाचे धनी व्हायला कुणीच तयार नसते। राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अपयशाची जबाबदारीसुद्धा स्वीकारायला हवी। ही तीनही विधाने आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची, तीही अलीकडच्या काळात म्हणजे मोदी पर्वात केलेली। आता याच काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा व इतर अनेक नेत्यांनी केलेली विधाने बघा। काँग्रेस मुक्त भारत हे त्यापैकी एक। लवकरच देशातले इतर पक्ष अस्ताला जातील, प्रादेशिक पक्षसुद्धा संपतील व केवळ भाजप हा एकमेव पक्ष देशात शिल्लक राहील, हे अलीकडे वादग्रस्त ठरलेलं दुसरं विधान। एकाच पक्षातून आलेली ही विधाने परस्पर विरोधी आहेत। या पार्श्वभूमीवरच गडकरींना संसदीय मंडळातून डावललं गेल्याची शंका मनात येते। आता 2 दिवसापूर्वीची गोष्ट बघा। राष्ट्रीय पातळीवरील एका वाहिनीनं देशातील लोकप्रिय नेत्यांची क्रमवारी जाहीर केली। त्यासाठी एका सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला। यात मोदीनंतर गडकरींचा क्रमांक होता। अमित शाह 3ऱ्या क्रमांकावर होते। या वाहिनीवर या बातमीचं आयुष्य ठरलं केवळ 2 मिनिटांचं, नंतर ती बेपत्ता झाली। गडकरींच्या लोकप्रियतेनं देशभरातील इतर राजकीय पक्ष आनंदित होत असले तरी भाजपातील वरिष्ठांच्या वर्तुळाचे विचार निराळे असावेत याची कल्पना आल्यामुळेच कदाचित ही बातमी अल्पजीवी ठरली असावी। राजकारणात अनेकदा लोकप्रियता हा शाप ठरत असतो। उजव्या विचारांशी एकनिष्ठ असूनही गडकरींना या शापाचे धनी अनेकदा व्हावं लागलं आहे। ते महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते असतानाची गोष्ट। ऐन विधान परिषद निवडणुकीच्या वेळी त्यांचा पाय मोडला, त्यामुळे बराच काळ ते घरीच होते। हे निमित्त साधून त्यांच्याऐवजी प्रकाश जावडेकरांना हे पद देण्याच्या हालचाली पक्षात सुरू झाल्या, तेव्हा जावडेकरसुद्धा परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेवर रिंगणात होते। नंतर निकाल लागला, त्यात जावडेकर पडले, नितीन गडकरी घरी बसून निवडून आले। हे पद हिरावण्याचे मनसुबे हवेत विरले। एखाद्याची लोकप्रियता अनेकांच्या मनात असूया निर्माण करत असते। गडकरींना आरंभापासून याचा सामना करावा लागला, तोही स्वपक्षीयांकडून। विरोधकांकडून त्यांचं कौतुकच होत राहिलं। आज गडकरी हे देशातील उजव्या विचारधारेचे एकमेव नेते आहेत ज्यांना राजकीय कारकिर्दीत वेळोवेळी सामना करावा लागला, तो पक्षांतर्गत विरोधकांशीच। विरोधी राजकीय विचारधारा बाळगणाऱ्यांकडून त्यांचं कौतुकच होत राहिलं। ते राज्याच्या राजकारणात असताना महाजन, मुंडे, शिवणकर, फुंडकर, तर राष्ट्रीय राजकारणात गेल्यावर अडवाणी, जेटली अशी कितीतरी नावं घेता येतील। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर त्यांना दुसरी टर्म मिळू नये म्हणून पूर्ती प्रकरण कसं समोर आणण्यात आलं व त्यामागं कोण होतं याचा इतिहास ताजा आहे। एवढे होऊनही गडकरींच्या कार्यक्षमतेत व त्यातून निर्माण होणाऱ्या लोकप्रियतेत तसबूरही फरक पडला नाही। या डावलण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे ते त्यांचं लोकशाहीवादी असणं। भाजपची बांधणी लोकशाही पद्धतीनं झाली असली तरी त्याचे मूळ वर्णवर्चस्ववादी विचारामध्ये दडलेला आहे। हा विचार संघाच्या संस्कारातून समोर आलेला। गडकरी हे सुद्धा संघाचे स्वयंसेवकच, पण लोकशाहीवर असीम श्रद्धा असणाऱ्यापैकी एक। विरोधकांना मुळापासून संपवणं, त्यासाठी सत्तेचा गैरवापर करणं त्यांना बहुधा मान्य नसावं। त्यांची वर नोंदवलेली विधाने तेच दर्शवतात। आत्ताच्या भाजपला गडकरींचे हे सर्वसमावेशक व खिलाडू वृत्तीच्या राजकारणाचं स्वरूप मान्य नसल्याचे सांगण्यात तज्ज्ञांची गरज नाही। खमके व स्पष्ट वक्ते असलेले गडकरीसुद्धा पक्ष वागतो त्यानुसार स्वतःला बदल करून घेण्याच्या मानसिकतेत नाहीत। त्यामुळे त्यांना सर्वोच्च अशा संसदीय मंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला असा निष्कर्ष काढण्यासाठी भरपूर वाव आहे। मात्र म्हणून गडकरी यांना धक्का बसला असेल असंही नाही। 8 वर्षात सर्वात प्रभावी कामगिरी बजावणाऱ्या मंत्र्यांमध्ये गडकरींचं नाव अग्रक्रमावर आहे। 2014 मध्ये ते मंत्री झाले तेव्हा रस्ते, रेल्वे, विमानसेवा अशी सर्व वाहतूकविषयक मंत्रालये एकत्र करून त्यांच्याकडे सोपवावी असा विचार पुढे आला। त्यावर चर्चा सुरू होताच तो बरगळला। नंतरच्या काळात त्यांच्याकडे देण्यात आलेल्या खात्यात अनेकदा बदल करण्यात आले। खाते मिळाले की गडकरींनी कामाचा झपाटा दाखवायचा। त्यांचं मूर्त परिणाम दिसू लागताच त्यांच्याकडून ते खातं काढून घेतलं जायचं। बंदरे, जलशक्ती, लघु मध्यम उद्योग ही यातली प्रमुख उदाहरणे। खरं तर हा प्रकार पंख छाटण्याचाच होता, पण गडकरींनी त्यावर ब्र शब्द उच्चारला नाही। या छाटणी प्रकरणानंतर त्यांच्याकडे एकमेव खातं राहिलं ते म्हणजे रस्ते वाहतूक। यात त्यांनी केलेली कामगिरी सरस आहे हे त्याचे पक्षातील विरोधकही मान्य करतील। एरवी अडगळीत असलेल्या या खात्याला राष्ट्र विकासाशी जोडण्याचं काम गडकरींनी केले। पर्यायी इंधन, पर्यायी वाहने, त्याचा विकासाशी असलेला संबंध या नव्या गोष्टी गडकरींनी देशात रुजवल्या।
पक्ष व सरकारमधील इतरांना हे पचवणं जड गेलं. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे ही गच्चंती असू शकते. गडकरींचे पंख कापूनही आपल्याला यश मिळू शकते असा समज करून घेणारे अनेक नेते सध्या भाजपमध्ये आहेत. मात्र हा समज खात्रीत परिवर्तित होण्यात एकमेव अडचण आहे, ते म्हणजे गडकरींची लोकप्रियता. राज्यातील पक्षीय राजकारणापासून स्वतःला कटाक्षानं दूर ठेवण्यावर सुद्धा आजही केवळ नागपूरच नाही तर विदर्भ, महाराष्ट्रात त्यांना नेता मानणारा मोठा वर्ग भाजपमध्ये आहे. गडकरी रिंगणात नसले तरी नागपूरची जागा जिंकणेसुद्धा भाजपला कठीण आहे. इतर ठिकाणी किती पडझड होईल याचा अंदाज आत्ताच बांधणे कठीण, पण पक्षात कार्यकर्त्यापासून आमदार खासदारापर्यंत त्यांची लोकप्रियता आजही इतरांपेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. तरीही ते केवळ लोकशाही व उदारमतवादी आहेत म्हणून त्यांना डावलण्याचे प्रयोग सुरू राहिले तर येणाऱ्या काळात ते भाजपच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे. विहिरीत उडी मारून जीव देईन पण भाजप सोडून जाणार नाही अशी भूमिका घेणारे गडकरी या डिवचण्यावर उघडपणे बोलणार नाहीत. स्वपक्षांच्या असूयेपोटीच त्यांनी राज्याच्या राजकारणात अंग काढून घेतलं. आता केंद्रातील नेत्यांनी त्यांना बाहेर काढण्याचा विडा उचलला असला तरी यातून होणारे नुकसान फक्त भाजपचेच असेल. लोकशाहीवादी असण्याची किंमत देशातील विरोधकांनाच नाही तर ती सत्तेतील नेत्यांना सुद्धा चुकवावी लागते, हेच या फेरबदलामधून दिसून आलं आहे. पक्ष पातळीवर याचा सामना करताना गडकरी स्वतः बदल घडवून आणण्याची शक्यता फार कमी आहे. या घडामोडीवर संघाचं अंतस्थ वर्तुळ कशी भूमिका घेतं याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. याचे एकमेव कारण म्हणजे अलीकडे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा गडकरींसारखीच लोकशाहीवादी विधाने करू लागले आहेत.